तशीच शिवसेनेची यादी कधीपर्यंत जाहीर होईल? तिरड्या सुटलेल्या आहेत, तिरड्यामध्ये आज काही राहिलेलं नाही. एखाद दोन जागेची उमेदवाराची आदला बदल इथपर्यंत फक्त म्हणजे विषय बाकी आहे. म्हणून आता ही सगळी उमेदवाराची यादी मला वाटतं परवा दिवशी, काही यादी उद्याच होईल आणि काही यादी परवा दिवशी होणार आहे. राजकीय आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. जागा भेटत नव्हती म्हणून आता ते तुमच्याकडून तिथे गेलेले आहेत, काय भावना? तसं नाही आहे. ती जागा आमच्याकडं युतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली असल्यामुळं गेल्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर पालघरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पालघर जागा ही शिवसेनेकडे होती आणि उमेदवार हा भाजपचा कार्यकर्ता, त्यांना शिवसेनेत प्रवेश घेऊन त्यांनी ही लोकसभा लढवली होती. त्याच पद्धतीने आता जर तुम्ही पाहिलं तर आढळरावांनी सुद्धा कुठेही असं म्हटलं नाही की शिंदेसाहेबाला कंटाळून किंवा शिंदेसाहेबाविरोधात बंड करून असं काही चाललंय, अशातला काही भाग नाही आहे. त्या तिघाच्या सहमतीने दिलेला तो उमेदवार आहे. म्हणून महायुतीचाच उमेदवार असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. म्हणून त्यांची काही बंडखोरी किंवा पक्षांतर केलं जरी असलं तरी ते अखेर महायुतीच्या घटकातले एक कार्यकर्ते आहेत, तेवढं मात्र निश्चित आहे. शिवतारे बारामती लढण्यावर ठाम आहेत ते.